श्रीराम जय राम जय जय राम. साधनाची जोपासना, देहबुद्धीचा त्याग. मानाला कारण अभिमान होय. मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणे, त्यानं शरण जाणे, त्याने सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाची झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्याने सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला, हे म्हणणं सुद्धा अभिमानाचीच उक्ती होत. खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती की पैसा की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान वाटतो. मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट म्हटले, तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी, असं तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. त्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे. चांगलं वाईट, मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा. वस्तुतः कर्तेपणच त्याचेकडे सोपवावे, म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्याच पुरता. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी मी त्याचा आहे असं म्हणावे. सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थात संतांचेच ऐकण्यात महत्त्व आहे. तेथे आईबापाचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशांचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तऱ्हामोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आडी येते म्हणून मनुष्य ती करीत नाही. फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही, आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो. त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार? तेलाची चूळ घेऊन पाण्यात सोडली तर प्रकाश पडतो, तसे नामाची चूळ घेऊन संसार करावा, म्हणजे त्यात प्रकाश पडेल. श्रीराम. काय ऐसे जवळी ज्याचा अभिमान, देव आणि भक्त यात आड येतो मान. इथे मान म्हणजे अभिमान असा अर्थ अभिप्रेत आहे. देहबुद्धी नाचविते, देहबुद्धी भ्रमविते, देह नव्हे आपण याचे पुरे कोठे भान. देव आणि भक्त यात आड येतो मान. म्हणो जग भला, भला म्हणो देवा वेडा खुळा, देवाचरणी वहावा मान अपमान. देव आणि भक्त यात आड येतो मान. देव करता करविता, देव एकच चालविता, गुरुकृपा देते शिष्या विवेकाचे दान. देव आणि भक्त यात आड येतो मान, आड येतो मान. काय ऐसे जवळी ज्याचा अभिमान, देव आणि भक्त यात आड येतो मान, आड येतो मान. श्रीराम.